खूप दिवस झालं स्किन केअर मी काहीच करत नव्हते, त्यामुळे चेहरा खूप डल झाला होता आणि पिगमेंटेशन पण खूप वाढलं होतं. त्यामुळे स्किन केअर करायचं ठरवलं. पहिले तर मी आयब्रो करायला घेतले होते, जास्त वाढले नव्हते, पण जे एक्स्ट्रा केस आले होते तेच मी घरच्या घरी काढून घेतले आणि त्यानंतर आयब्रोला चांगली शेप पण देऊन घेतले. मग तुमच्याजवळ जे काही फेसवॉश असेल त्याच्यानं छान चेहरा धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच वल्ल्या चेहऱ्यावरच स्क्रब करून घ्यायचं आहे. तर नोजवर जास्त आपल्याला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असतात, त्यामुळे नोजवर चांगलं स्क्रब करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे स्टीमिंग. आता मी घरच्या घरीच पाणी गरम केले आणि त्याच्यावरूनच स्टीम घेतले. त्यानंतर जे काही ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत जास्त नोजवर असतात, नोजवर आणि चीनजवळ, ते मी काढून घेतले. त्यानंतर लिप स्क्रब करून घेतले. हा स्क्रब मी घरीच बनवला आहे आणि याचा शॉर्ट्स पण मी व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यानंतर फेस पॅक बनवून घेतले, ज्यात दूध, बेसन आणि हळद टाकली आहे. थोडंसं फेस पॅक पातळ बनवायचं आहे आणि फेस पॅकचं लेअरिंगवर लेअरिंग करायचं आहे. थोडंसं लेअर वाढलं की डबल लेअरिंग करायची आहे. ह्याच्यानं स्किन खूप थंड पडते आणि स्मूथ पण होते. त्यानंतर 5 मिनिटांनं स्किन धुवून घ्यायची आहे. चेहरा खूप स्मूथ आणि फ्रेश वाटतो.